आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच। सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली। 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू। खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध। तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर। देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। संपर्क 77 67 09 73 73। रिपाईचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी कुठेही दिसत नाहीये, काय नेमकी अडचण झाली आहे, काय त्यांची नाराजगी आहे? ज्येष्ठ नेते मान्य रामदास आठवले साहेबांशी आता वरिष्ठ पातळीवर झाले असेल, मला माहित नाही, पण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी माझा संपर्क नाही झालेला आहे। पण महायुतीमध्ये सगळ्यांचा समावेश आहे, पण तरी निश्चितच पदाधिकाऱ्यांशी मी आज संपर्क केला उशिरापर्यंत। त्यांची नेमकी नाराजी काय आहे, ते दौऱ्यात का नाही आहे, तर मला खात्री आहे की शेवटी आम्ही सर्व अर्थानं युतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये आहोत, आणि त्यांचा सुद्धा सहभाग निश्चितपणे पुढच्या बैठकीत आपल्याला झालेला दिसेल। मला कल्पना आहे, माहिती घेतली। स्थानिक जे कार्यकर्ते आहेत आठवडे गटाचे हे देखील सगळीकडे मेळावे घेत आहेत, निर्धार मेळावे, आणि जर त्यांना उमेदवारी दिली गेली नाही, जागा सोडली नाही, तर ते उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे। असं आहे की हा निर्णय प्रदेश पातळीवर होतो। माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आठवले साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची चर्चा करतील ना। अजून उमेदवारीची प्रक्रिया सुरू व्हायला पुष्कळ अवकाश आहे। मला वाटतं त्यांच्या मनात काही राजी नाराजी असेल की नेते मंडळी निश्चितपणे दूर करतील। काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की आम्ही आता 450 रुपयाला गॅस टाकी देऊ, 30 लाख लोकांना रोजगार देऊ, हे देऊ शकतील किंवा लोक काँग्रेसची अवस्था 40 राहिलेली आहे। लागोपाठ 2 वेळा देश पातळीवर लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे। आता अशा भूलभुलल्या दाखवून लोक फसणार नाही। काँग्रेसचं सोंग लोकांनी ओळखलेलं आहे, आणि त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी किती मोफत द्यायच्या घोषणा केल्या, लोक त्यांना मोफतच घरी काढून जाणार आहेत, हे मात्र नक्की आहे। नगर दक्षिण मध्ये गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढाई होते असं आरोप केला जातोय, विरोधक टीका करतायत, काय वाटतं नगर दक्षिण? मला कळलं नाही की गरीब आणि श्रीमंतीचा अर्थ काय आहे, मला कोणतरी समजून सांगितलं पाहिजे। त्यामुळे गरीब आणि श्रीमंती म्हणजे काय, राजकारणामध्ये अशा लढाई कधीच होत नाही। विचाराची लढाई असते, भूमिकेची लढाई असते, राजकीय पक्षांच्या भूमिका असतात, त्या घेऊन लोकांसमोर आपण जात असतो। पण ज्यांनी या गरीब श्रीमंतीचा वाद आता विनाकारण उकारलेला आहे, त्यांना आपण काळाची ओघात त्यांना ते उत्तर मिळेल। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।